नमस्कार, मी कोमल. आज आपण चिकन 65 कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी इथं मी पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर ते मी या टोपामध्ये टाकणार आहे. चिकन जे आहे ते तर आता या चिकनमध्ये मसाला काय काय टाकायचा ते बघून घ्यायचं आहे. तर आलं लसणाची पेस्ट केलेली आहे मी, ती टाकून घेणार आहे सुरुवातीला. धनेपूड, 1 चमचा लाल मिरची पूड टाकते मी. काळी मिरी पूड, दही घेतलेला आहे तर 2-3 चमचे दही टाकून घेते सुरुवातीला. चवीनुसार मीठ, गरम मसाला टाकते थोडासा, किंचित हळद टाकणार आहे मी. खाईचा लाल रंग आहे हा, तो सुद्धा मी टाकणार आहे चिकनमध्ये, म्हणजे चिकनला रंग छान येतो. अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. आणि थोडीशी कट केलेली कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकणार आहे मी. चिकन 65ला छान टेस्ट येते याच्यामुळे. आणि आता काय करायचं आहे, मसाला वगैरे सगळा टाकलेला आहे, तो हाताने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. हातानेच व्यवस्थित चिकनला सगळा मसाला लावून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित लागला जातो. तिखट जास्त आवडत असेल तर लाल तिखट थोडं जास्त टाकलं तरी चालेल. तर मी सुरुवातीला थोडीशी लाल मिरची पूड टाकली होती. तर आता आपला घरगुती जो लाल तिखट मसाला असतो, सुरुवातीला फक्त लाल मिरची पूड टाकली होती. आता मी थोडीशी आपली जी घरगुती चटणी असते ती टाकणार आहे. चमचाभर टाकलेली आहे आणि परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर मसाला हे बघा व्यवस्थित लावून घेतलेला आहे मी. आणि हे जे चिकन आहे ते मी तासभर चिकन जे आहे ते मॅरिनेट करून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, याच्यामध्ये मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ थोडंसं टाकून घेणार आहे. थोडंसं तांदळाचं पीठ. या पिठाने काय होतं, चिकन 65 जे आहे ते छान असं क्रिस्पी बनतं. हाताने व्यवस्थित सगळी पिठं लावून घ्यायची आहेत. तर जितकं तांदळाचं पीठ घेत आहे त्याच्या दुप्पट कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पिठं. थोडंसं जर चिकन खूप असं पातळ वाटते असं वाटत असेल तर आणखीन थोडीशी पिठं याच्यामध्ये वाढवली तरी चालतील. कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ जे आहे ते. तर मी व्यवस्थित सगळं चिकन जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. तर तेल गरम झालेलं आहे. एक एक पीस जे आहे ते मी तेलामध्ये सोडून घेणार आहे. कढईमध्ये जितके बसतील तेवढे पीस टाकून घेणार आहे मी. तर आता गॅस थोडासा मीडियम करायचा आणि हे जे पीस आहेत ते व्यवस्थित आपल्याला एका बाजूने सुरुवातीला 4-5 मिनिटे
फ्राय करून घ्यायचे आहे आणि नंतरच ते पलटून घ्यायचे आहे. तर जितके पीस बसतील तितके मी कढईमध्ये टाकून घेते. तर 3 ते 4 मिनिटं मी एका बाजूने चिकन जे आहे ते फ्राय करून घेतलेले आहे. तर ह्या चमच्याच्या साहाय्याने मी ते अलगद असे पलटून घेते, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला व्यवस्थित चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे बघा, दोन्ही बाजूने मी चिकन व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहे. तर चिकनचा रंग बघू शकताय, तर छान अशी क्रिस्पी झालेली आहे. तर आता एका ताटामध्ये मी हे चिकन जे आहे ते काढून घेणार आहे. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं आहे चिकन जे आहे ते. तर अशाच पद्धतीनं मी सगळे जे चिकन आहे ते तळून घेणार आहे. तर हे बघा, तयार आहे चिकन 65. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा चिकन 65 नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला मी ज्या रोज नवीन नवीन रेसिपी अपलोड करते त्या पाहता येतील. चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने चिकन 65ची रेसिपी.